माँसाहेबांच्या संस्कारांनी साकारली गौरवगाथा, स्वराज्य दिले त्यांनी, मुद्रा करा झुकुनी माथा। माँसाहेब राजमाता जिजाऊ यांची जयंती गोपाळतावडी येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती सौ विमलबाई बालाजी पाटील शेलुकर, श्रीमती गयाबाई रावसा पाटील शिंदे, श्रीमती सावित्रीबाई संभाजी पाटील सुगावे यांच्या हस्ते माँसाहेब जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला। तसेच अन्नदानाचे वाटप करण्यात आले। या कार्यक्रमाला गावातील माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। या कार्यक्रमाचे आयोजन संदीप पाटील अंभोरे, आनंदा पाटील शेलुकर, रेवंत पाटील शिंदे, प्रकाश पाटील शिंदे, विलास गजभारे, आनंदा पाटील शिंदे, संजय पाटील शिंदे, रमेश तालीमकर, किसन धुमाळ, लंडन सेठ, राजू भारती, वैभव सुगावे, अंकुश गाडेकर, अशोक बनसोडे तसेच गावातील सर्व नागरिकांनी मोठ्या उत्साहात जयंती साजरी केली। जय जिजाऊ जय शिवराय। आज राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांची 426वी जयंती आहे। त्यानिमित्त आज आपण सर्वजण इथं जमलेलो आहोत। राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या त्यागामुळे अथक परिश्रमातून आपल्या छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य निर्माण झाले व त्यांनी त्या शिवाजी महाराजांमुळे व राजमाता जिजाऊमुळे आपण आज या महाराष्ट्रामध्ये आपण एक सुखाचा श्वास घेत आहोत। कारण छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच आपल्याला या मुघल या अत्याचारी परकीयांकडून आपलं संरक्षण छत्रपती शिवाजी महाराजांमुळे झालं आणि शिवाजी महाराजांना घडवण्याचं कार्य राजमाता जिजाऊ माँसाहेबांनी केलं। त्याचप्रमाणे आज या जिजाऊ माँसाहेबांच्या जयंतीनिमित्त आपल्या सर्व माता भगिनींना आणि मायमाऊल्यांना हे सांगायचं आहे की आपण छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा घडणे शक्य नाही आहे, पण आपण आपल्या प्रयत्नातून आपल्या संस्कारातून परत महाराष्ट्रामध्ये आपल्या या तरुण मुलांना लहान मुलांना चांगले संस्कार देऊन व आपल्या समाजाला चांगल्या वळणाकडे नेण्यासाठी आपण इथं प्रतिज्ञा करूया व आपल्या मुलांना चांगले संस्कार देण्यासाठी आपण स्वतः जिजामाता होण्यासाठी आपण सर्वांनी सज्ज होऊन प्रत्येक कार्यामध्ये मायमाहुल्यांनी सर्व माता भगिनींनी समोर यावं आणि आपल्या मुलांना यासाठी एक चांगले संस्कार निर्माण करावेत। त्यानिमित्त मी आज सर्वांना जिजाऊ माऊली यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आणि राजमाता जिजाऊ यांचं अभिवादन व्यक्त करतो। राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ यांच्या 426व्या जयंतीनिमित्त मी प्रथम त्यांना त्रिवार वंदन करतो। आणि या महाराष्ट्रामध्ये किंवा अखंड हिंदुस्थानामध्ये जेव्हा हिंदू धर्माला ग्लानी आली होती आणि ती ग्लानी दूर करण्यासाठी एका योद्ध्याची गरज होती आणि एका योद्ध्याला एका गुरुची गरज असते। त्या गुरुचं कार्य हे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांनी पार पाडलेलं आहे आणि त्यांच्या शिकवणीतून छत्रपती शिवाजी महाराज असे शिष्य तयार झाले आणि त्यांनी जी ग्लानी आपल्याला आलेली होती ती ग्लानी दूर केली आणि परकीय राजवटीतून आपल्याला मुक्त केलेले आहे आणि त्यांचे हे संस्कार आपल्याला अहोरात्र जतन ठेवून समोर चालवायचं आहे। त्यासाठी आपल्या महिलांनी माता भगिनींनी सदैव जागरूक राहावे असे त्यांना मी या जयंतीनिमित्त आवाहन करतो व माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।